पळोवया मायमोगाचो योकार गोवा 365 च्या चवथ स्पेशल कार्यावळीत हांव मनीषा जाधव तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता। बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे नेटान चलता। गणपती बाप्पाच्या तयारीत वेगवेगळे रुचीक फरसाण खावपाक मेळटात। आज आमचो रिपोर्टर विजय शेटगावकार पावला मोरजीम वाठारात आपटे फॅमिली सांगातान। तांच्या घरात व्हडा प्रमाणात फरसाणाची नेटान तयारी चल्ल्या। हाच्या विशीं जाणा जावन घेऊया आमच्या रिपोर्टराकडल्यान चड माहिती। नमस्कार, मी सौ प्रीती साईदास आपटे, राहणार वरचावाडा मोरजी। गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। हे मला मोरजी पंचायत तर्फे मी उद्योगी महिला म्हणून मला हे दिलेलं आहे। या उद्योगामध्ये तुम्हाला किती माणसं हेल्प करतात? असं मला 4 बायका हेल्प करतात। आणि हे सेल वगैरे कुठे देतात तुम्ही? इथे येऊन घरून मला घेऊन जातात। मला वेळ नसतो अजिबात। एवढे ऑर्डर असते तुम्हाला? हो। किती वर्ष झाले तुम्ही हे व्यवसाय करता? मी तसं बघायला गेले तर रत्नागिरीपासून हा माझा व्यवसाय आहे। 1977 सालपासून हे मी सगळं करते। इकडे गोव्यामध्ये तुला प्रतिसाद बरा मिळतो? प्रतिसाद चांगला। गोवेकरांनी मला भरपूर प्रेम आणि माया दिलेले आणि खरोखरच गोवेकरांचे मी आभार मानते, सगळ्या गोवेकरांचे। या अतिरिक्त तुम्ही आणि काय करतात? म्हणजे आता हे लाडू वगैरे हे झालं ना, मोदक वगैरे हे चतुर्थीसाठी झालं? हे चतुर्थीसाठी झालं। आणखीन मी पुरणपोळी करते, चकली करते, सांडगी, मिरची, पापड, साबुदाण्याच्या फेण्या, तांदूळाच्या फेण्या, भरल्या मिरच्या, फोडणीच्या मिरच्या, लोणचं, पापड, सगळ्या तऱ्हेचे पापड, शेवया, कुरडया, सगळं। कुठलं येत नाही असं नाही, कुठेही फेका मला। तुमच्या ह्या पदार्थ करतात ना, मागणी अशी जास्ती मिळते, बरा प्रतिसाद का मिळतो जास्ती? प्रतिसाद जास्त मिळण्यामागे एक तर पहिली स्वच्छता असते, दुसरी गोष्ट मी घरातलं साजूक तूप वापरते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझे पदार्थ निवडक असतात सगळे। प्रत्येक गोष्ट मी निवडून धुवून घेते। साजूक तुपाशिवाय मी डालडा तूप अजिबात वापरत नाही। कोणीही कुठेही न्यावं आणि त्याचं चेकिंग करावं। कुठून आणतात तुम्ही हे सगळं? हे सगळं मी कोल्हापूरहून मागवते। पदार्थ सगळे आयटम जे काय? हो हो। तुम्ही काय काय केलं आता स्पेशल पदार्थ? रव्याचे लाडू केले। हे रव्याचे लाडू आहेत, हे रव्याचे लाडू। ह्या करंज्या आहेत, ह्या सुक्या नारळाच्या आहेत, आणि या दुसऱ्या करंज्या ज्या वर आहेत त्या ओल्या नारळाच्या आहेत। हे कणकाच्या पिठाचे लाडू आहेत, हे डिंकाचे लाडू आहेत, बेसन लाडू आहेत, हे मोदक आहेत। गणपतीला अतिशय आवडणारा पदार्थ आहे। हे तुम्ही कशापासून करता? कणिक आणि मैदा। हे नाचणीचे लाडू आहेत, हे स्पेशल डायबेटीस लोकांसाठी आहेत, पौष्टिक आहेत। ह्या आंब्याच्या वड्या आहेत। हे आम्ही कसं करतो, आंब्याचा रस काढतो। पहिल्यांदा आंबे स्वच्छ धुवून काढून त्याचा रस काढायचा। जेवढा रस असेल तेवढी पाऊणपट साखर घ्यायची, त्याचा पाक करायचा, चांगलं घोटायचं, आणि त्याच्यानंतर थाळीला तूप लावून त्याच्यात ते ओतायचं, आणि त्याच्यानंतर त्याच्या एक 10-15 मिनिटांनी वड्या पाडायच्या। हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे। हा कसा करता? हा आम्ही पहिले पोहे निवडून घेतो, चाळून घेतो, आणि त्याच्यानंतर मंद विस्तवावर, मंद गॅसवर भाजून घेतो, थोडंसं तेल घालून, आणि त्याच्यानंतर फोडणी खोबऱ्याचे काप, कडीलिंबू, ओली मिरची, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं घालून फोडणीला टाकतो। त्याचे लाडू करून दाखवते। आता पहिले गॅस पेटवले, कडलं वर टाकले, कडलं वर ठेवलंय। आता मी तूप घालणार आहे। तूप आहे साजूक तूप आहे। किती टाकायचं? साधारण एक चमचाभर, पळीभर।
तूप गरम झालेलं आहे. या तुपामध्ये मी आता गव्हाचं पीठ ओतणार आहे वाटीभर. आता हे मी भाजते पीठ. पीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं तांबूस कलरवर. हे जे पीठ आहे ते तांबूस कलर व्हायला हवा. हे बघा आता पीठ सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे. तांबूस कलर आलाय. आता ह्याच्यात आता मी तेल घालणार आहे. भाजलेलं आहे. ह्याच्यात आता मी थोडं आलं घालणार चवीला. आलं किसून घातलंय थोडं. बंद करायचा. त्याच्यानंतर ते कडलं खाली उतरून घ्यायचं आणि त्याच्यात मी आता आलं किसून घालते. बदामाचे तुकडे. वेलची किती घालायची? वेलची एक अर्धा चमचा. हे आता तीळ आणि खोबरं मिक्स केलेलं आहे ते आता घालते. पांढरे तीळ भाजून घ्यायचे. खोबरं भाजून घ्यायचं सुकं आणि नंतर घालायचं त्याच्यात. किती चमचे घालायला पाहिजे? एक 2 चमचे. झालं की ढवळायचं. आणखीन एक मी 10 मिनिटांनी ह्याच्यात गूळ घालणार आहे. आणि गरम आहे ना तर टणक होणार लाडू. किती मिनिटं असं हे करायचं? एक अर्धा तास ठेवायचं. आता गार व्हायला हवाय. गार झाल्याशिवाय लाडू व्हायचा येणार नाही, नाहीतर टणक होणार लाडू. गरम होतं ते आता निवालय. आता मी त्याच्यात गूळ घालणार. सगळे आयटम घालून झालेले. तीळ खोबरं वगैरे सगळं. वेलची दाण्याचं कूट वगैरे सगळं घातलेलं आहे. आता मी लाडू वाळायला सुरुवात करते. गूळ किती घालायला पाहिजे? आता 1 वाटी आहे. ह्याला पाऊण वाटी गूळ. तूप थोडं कमी पडलंय म्हणून तूप गरम करायचं आणि ह्याच्यावर ओतायचं आणि लगेच वळायला घ्यायचे लाडू. छानपैकी लाडू तयार होतात. आता गव्हाच्या पिठाचे लाडू तयार आहेत खायला. किती रेट काय आहे? तुम्ही आता रेट 20 रुपये एक. हे 20 रुपये लोकांना महाग वाटतात, पण माझं जे तूप असतं ते शुद्ध तूप असतं. कुठेही नेऊन त्यांनी चेकिंग करावं. मी आता हे डिंकाचे लाडू करायला सुरुवात करते. प्रथम मी आता तूप घालणार कढईत. त्याच्यानंतर डिंक घालणार. डिंक तळून घेणार आहे मी. तो तळून घेतल्यानंतर एक 10-15 मिनिटांत तो बारीक वाटीन हा करायचा. उलटी वाटी घेऊन खरगटायचा म्हणजे एकदम तो बारीक होतो. तूप घालायचं. तूप घातलं 1 चमचा. 1 चमचा तूप घातलंय. तो घालायचा. हा डिंक आहे. हा मी डिंक रत्नागिरीहून आणते. स्पेशल डिंक. स्पेशल डिंक म्हणून मिळतो. हा पौष्टिक आहे. कळलं की हा डिंक जो आहे तो साधारण मुठभर घालायचा म्हणजे बरोबर तो तळून येतो. झाऱ्यान काढून घ्यायचा. 1 सेकंदात मी आता तो झाऱ्यान काढून घेणार डिंक. हा तळला डिंक सगळा फुलला. डिंक फुलतो असा. आता हा माझा डिंक तयार झाला. लाडवासाठी तयार आहे. आता हा डिंक मी वाटी बारीक करून घेणार असा.
काजूचे काप, खोबरे, खोबरं आणि काय आहे ते? काजूचे काप आणि बदामाचे काप. हे किती टाकायला पाहिजे? एक साधारण मुठ. तर गूळ घालायचंय आणि आता मी लाडू वळणार आहे. हे सगळं तयार करून घेतलंय. वळायला चांगले येतात लाडू. मळायला पाहिजे. हा, मळायला पाहिजे. चांगलं कुस्करून घ्यायचं. हातातून घेतलं की वळायला छान येतात लाडू. खातात. घेतलंय, तयार आहे. आता हे मी हातावर घेणार. हातावर घेतलं की मी लाडू वळणार. हे आता लाडू तयार खायला. ते लाडू आहेत हे डिंक लाडू. मी आता शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू दाखवणार आहे. प्रथम शेंगदाणे भाजून घ्यायचे. थोडे तांबूस कलर व्हायला हवा, लाल चांगला. की शेंगदाणे भाजले की गॅस नंतर ते शेंगदाणे खाली ताटात ओतून घ्यायचे. ते त्यानंतर एक रुमाल चांगला स्वच्छ धोतराचा फडका घ्यायचा. ते त्याच्यात शेंगदाणे घालायचे आणि जमिनीवर हापटायचे. म्हणजे सालं सगळे निघतात. चांगले लाल बुंद शेंगदाणे भाजले ते गार होऊन द्यायचे. गार होऊन झाल्यानंतर धोत्र्याचा फडका घ्यायचा चांगला स्वच्छ. त्याच्यात ते शेंगदाणे बांधायचे. पुरचुंडी बांधतात तशी आणि जमिनीवर हापटायचे. भाजून झाल्यानंतर मी आता हे धोत्र्याच्या फडक्यात बांधले. पंचात बांधल्यानंतर मी आता हे हापटणारे असे. हापटलं की सगळे सालं तुकडे होतात व्यवस्थित शेंगदाण्याचे छान पैकी. आणि मग झालं पाकडून वगैरे झालं की मिक्सरला लावून त्याचं कूट करायचं. आता हे पाकडून झाल्यानंतर मी आता हे मिक्सरला लावून घेतलेत. मिक्सरला लावून घेतल्यानंतर एवढं बारीक कूट करायचं आणि लाडू वळायचे. मिक्स करणार, गूळ घालणार, याच्यात तूप घालणार, लाडू वळणार. पण दिवसातून 2 ते 3 तरी लाडू पोटात गेले पाहिजेत याचे. हे मिक्स करायला पाहिजे. हे आता मिक्स करायचं आणि लाडू वळायचे. विशिष्ट म्हणजे काय? रुचियाना म्हणजे त्याच्यात केमिकल वगैरे नसतं. कुठे मिळतात ते? इथे मिळतं, बाजारात मिळतं. मिक्स करून झालं की मी आता लाडू वळणार. वळलं गेलं नाही पण शक्यतो गुळान ते वळलं जातो. जर वळलं नाही तर चमचाभर एक तूप घालायचं आणि लाडू वळायचे छानपैकी. लाडू वळायला तयार झालेत. आता लाडू वळते मी शेंगदाण्याच्या कुटाचे. आता रेडी झाले, तयार झालेत शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू आहेत हे. तुम्ही किती करू शकता असे एका तासामध्ये? 1 तासामध्ये मी 100-150 लाडू करू शकते. हे सगळे फरसाण पळून तुमच्या तोंडाक लेगीत उदक सुटलाच असतले. तुम्ही पळयले तांच्या मदी कितली उमेद पाताळल्या ती.
सगळ्यांनी मी परत तुम्हाला सगळ्यांना चतुर्थीच्या भरपूर शुभेच्छा देते. दीर्घायुष्य सगळ्यांना लाभो, आरोग्य चांगलं राहू दे. आणि मी गोव्या 365 चॅनेलचं मी परत खूप शुभ आभारी आहे मला इथे येऊन माझी मुलाखत घेतल्याबद्दल. आता वेळ झाला असा या कार्यावळीतल्या निरोप घेवपाचो. आम्ही मिळूया फुडल्या भागात. पळयत रावात गोवा 365. मोग आसचो. हॅपी गणेश.